ठरलं तर मग 16 नोव्हेंबरचा प्रोमोमध्ये आपण पाहतो की अर्जुन सदाशिव आणि मैनावती यांना घेऊन घरी परतलेला असतो. सदाशिव सगळ्यांना सांगतो की त्याचा अपघात ॲक्सिडेंट झाला आहे, कारण त्याच्या अंगाला चिखल वगैरे लागलेला असतो. सदाशिव आणि मैनावती त्यांच्या खोलीत गेल्यानंतर पूर्ण आजी थेट अर्जुनला विचारतात, अर्जुन, सदाशिवरावांचा खरंच अपघात झाला आहे का? कल्पनासुद्धा घाबरून विचारते, अर्जुन, पटकन सांग ना, खरं काय ते? सायलीने घेतलेल्या निर्णयानुसार आता घरात कोणीही कोणापासून लपवाछपी करायची नाही किंवा त्यांच्या चुका माफ करायच्या नाहीत हे ठरलेले असल्यामुळे अर्जुन त्यांना न घाबरता सत्य सांगतो. पोलिसांनी त्यांना मारलेलं आहे, त्यांचा कोणताही अपघात झालेला नाही. हे ऐकून घरातील सगळ्यांना मोठा धक्का बसतो. दुसरीकडे सायली हॉस्पिटलमध्ये मधुभाऊंना भेटायला गेलेली असते. मधुभाऊ कोमात असले तरी सायली जे काही बोलत आहे ते त्यांना ऐकू येत असते. सायली भावूक होऊन त्यांच्याशी बोलते, मला तुमची खूप आठवण येते. तुम्ही कधी बरे होणार? आपल्या घरी सदा लोखंडे आणि मैना लोखंडे हे दोघं आलेले आहेत. त्यांनी आणि माझी DNA टेस्ट केली आहे. DNA टेस्टप्रमाणे ती माझे आईवडील आहेत म्हणे. खरंच ते दोघं माझे आईवडील असतील का, मधुभाऊ? सायली विचारत असते, परंतु मधुभाऊ कोमात असल्यामुळे तिला काहीच उत्तर देऊ शकत नाहीत. अशा खूप साऱ्या गोष्टी बोलल्यानंतर सायली तिथून निघायला वळते, परंतु अचानक तिला मधुभाऊंच्या शरीराची हालचाल जाणवते. त्याचवेळी मॉनिटरचा बीप आवाज जोरात वाढतो. सायली घाबरून डॉक्टरांना आवाज देते. डॉक्टर येतात, मधुभाऊंना तपासून त्यांना ऑक्सिजन मास्क लावतात आणि सलाईनसुद्धा सुरू करतात. या घटनेमुळे एक नवा सस्पेन्स निर्माण होतो. सायलीचे खरे आईवडील कोण आहेत हे मधुभाऊंना माहीत आहे आणि आता तेच सत्य सांगू शकतात. जर मधुभाऊंनी सायलीला इशारा केला की मैना आणि सदा लोखंडे हे तिचे खरे आईवडील नाहीत, तर सायली सत्याचा शोध घेण्यासाठी अजून प्रयत्न करणार आहे. ती हे सगळे अर्जुनला सांगणार आहे आणि अर्जुनसुद्धा नव्या जोमाने या कामाला लागणार आहे की सत्य नेमकं काय आहे. प्रोमो इथेच संपतो आणि प्रेक्षकांची उत्सुकता वाढवतो.